नमस्कार सर, आजच्या बातमीपत्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सर, नक्की विषय काय आज या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण काय? आदिवासी 17 संवर्ग पेशा कर्मचारी संघटना पालघर आणि महाराष्ट्र राज्य आपण बघू शकता. या ठिकाणी आम्ही 18 तारखेपासून जे बेमुदत आंदोलन स्वीकारलेलं आहे. याच्या मागचं कारण असं आहे की 2023ला जी शासनाने पदभरती काढली होती पेशा भरती, आणि त्या पेशा भरतीवर त्यांनी काही समाज प्रबोधिनी नावाची संघटना कोर्टात गेली होती आणि त्या निर्णयावर आम्हाला थांबवलं होतं आणि मध्यंतरी 5 ऑक्टोबर JR आम्हाला मानधन तत्वावर नियुक्त दिले होते. आणि आता सन्माननीय कोर्टाने निकाल दिलेला आहे. 11 तारखेला प्रशासनाने त्याच्यावर शासनाने JR निर्गमित केला असून जवळपास 8 ते 9 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे. तरीसुद्धा संबंधित डिपार्टमेंटकडून 17 संवर्ग जे आहेत त्यांची कोणतीही कार्यवाही किंवा कोणत्याच प्रवर्गाला नियुक्ती दिली गेली नसल्याने या सर्व उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि नैराश्याचे वातावरण आहे. आणि एक भीती आहे की मागच्यासारखी पुनरावृत्ती ह्यावेळेस होऊ नये. आणि म्हणून आम्ही सन्माननीय आताच आपले पालघर जिल्ह्याचे लाडके नेतृत्व सन्माननीय खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली गेलो होतो सन्माननीय CO साहेबांची भेट घ्यायला, परंतु त्या ठिकाणी आमची काही भेट झाली नाही अधिकाऱ्यांशी. आज विभागीय आयुक्त आल्याने त्या संबंधी भेट झाली नाही. परंतु असं कळतं आहे की प्रशासन, जिल्हा प्रशासन सर्व हे सकारात्मक आहे. आजच्या आज या उमेदवारांना कशा ऑर्डर्स दिल्या जातील त्या पद्धतीने कळतं आहे, सकारात्मक आहे. समजा एखादा जर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी जर पूर्ण झाल्या नाही तर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? तर आमची तर भूमिका आम्ही या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. एकच मागणी आहे, फक्त या जेवढे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कायमस्वरूपी ऑर्डर मिळावी ही एकमेव मागणी आहे. मात्र जर असं होत नसेल तर मग ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला लढता येईल तर आम्ही शासनाच्या विरुद्ध लढू. पण सध्या तरी तसं काही होणार नाही. आतापर्यंत आपण पेशा भरतीबाबत शासनाची जी भूमिका आहे ती खरं तर सुस्पष्ट आणि चांगल्या पद्धतीची राहिलेली आहे आणि त्याला साजेशी जोड प्रशासनाने सुद्धा दिली होती. परंतु जी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा काही संघटनांकडून प्रयत्न केला जातो आहे तर हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे ही आमचीसुद्धा प्रामाणिक इच्छा आहे. कारण संघर्ष करावा तर तो किती करावा. आम्ही पावलोपावली या ठिकाणी संघर्ष करून हे सगळं मिळवत असताना जर अजूनही जर अडथळे येत असतील, माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश येऊन पण जर अशा पद्धतीचे अडथळे आणण्याचा काही लोक प्रयत्न करत असतील तर ते आमच्या दृष्टीने हे चुकीचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आहे की योग्य तो न्याय या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मिळेल का, आणि या ठिकाणी उन्हातानामध्ये उपस्थित असलेला हा पूर्ण प्रवर्ग यांना योग्य तो यांच्या मागण्या पूर्ण होतील का याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत पालघर विधानसभाचे विद्यमान आमदार आदरणीय गावी सर. सर, काय म्हणाल पेसा अंतर्गत जे आता या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्याबद्दल सकारात्मक भूमिका काय सर? हे बघा की एक 11 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे आपलं ॲक्च्युली त्याच्यात 6 फेब्रुवारीला निकाल लागलेला आहे आणि 11 तारखेला त्याचं शासनाने JR काढलेला आहे. त्या JR प्रमाणे त्या ठिकाणी टिप्पणी देऊन त्यांनी या ठिकाणी शासनाला प्रत्येक HODला द्यायचं आहे, प्रत्येक HODने प्रत्येक जिल्ह्याला द्यायचं आहे. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपलं एज्युकेशन सेक्रेटरी, त्याचप्रमाणे ग्रामविकासचे सेक्रेटरी, फॉरेस्टचे सेक्रेटरी, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे सेक्रेटरी, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपलं काय म्हणतो आपण त्याला महिला आणि बालविकास, अशा सगळ्यांशी काल रात्री कंटिन्यू त्यांच्याशी संपर्क ठेवला. सुट्टीचा दिवस होता परंतु प्रत्येक सेक्रेटरीने सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आणि आज ते या पालघरला सगळ्या बहुतेक डिपार्टमेंट